गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा सद्गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री सद्गुरुवे नमः। जय जय गुरुदेव दत्त। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। श्री दत्त महात्म्य अध्याय 40। या अध्यायामध्ये आपण आयुराजाच्या मुलाचं रक्षण प्रभू दत्तात्रय कशा प्रकारे करतात, हुंडासूर या राक्षसा वध आयुराजाच्या मुलाच्या हातून होणारा असतो, त्यामुळे हुंडासूर या मुलाच्या वधासाठी त्याला ठार मारण्यासाठी कशा प्रकारे प्रयत्न करतो आणि त्याचं रक्षण भगवान दत्तात्रय कशा प्रकारे करतात हे आपण या अध्यायामध्ये पाहणार आहोत। मागील अध्यायामध्ये आपण पाहिलं की आयुराजाने प्रभू दत्तात्रयाकडे एक वर मागितला होता की मला पावन असा पवित्र असा मुलगा व्हावा, आणि भगवान दत्तात्रयाने त्या तथास्तु असं म्हटलेलं असतं। त्यानंतर श्री दत्तात्रयांना वंदन करून राजा अतिशय आनंदाने आपल्या राजदरबारामध्ये येऊन पोहोचला। एवढा सुज्ञ असूनही आयुराजा त्याने मोक्षप्राप्तीचा वर न मागता नश्वर अशा पुत्र मागून घेतला होता, आणि भगवंतानेही त्याला तसा वर देऊन त्याचे समाधान केले होते। याचे कारण काय असावे बरे? याचे कारण इतकेच की भगवंताला भक्ती प्रिय आहे, मग ती सकाम असली तरी चालेल, कारण सकाम भक्तीतूनच हळूहळू निष्काम भक्तीचा उदय होतो। म्हणूनच भगवंत देखील सकाम भक्तीचे फल आपल्या भक्ताला देतो व अशा युक्तीने त्याची भक्ती भावना वाढवून त्यास निष्काम भक्तीप्रत पोचवतो। तात्पर्य, भगवंताला सकाम भक्ती देखील प्रिय असून तशा प्रकारची भक्ती केली तरी देखील जन्ममरणाच्या फेऱ्यातून प्राण्यांची सुटका होऊ शकते, कारण कोणत्या तरी जन्मात निष्काम भक्तीचा त्याच्या मनात निश्चितच उदय होईल। भक्तीचा मामा असा थोर आहे। असो, आपल्या प्रासादात आल्यानंतर राजा थेट आपल्या पत्नीकडे गेला। त्या वरप्राप्तीची हकीकत त्याला केव्हा एकदा सांगतो असे त्याला होऊन गेले होते। राणीला भेटून त्याने ती समग्र हकीकत तिला कथन केली, आणि तो निश्चयी स्वरात म्हणाला, हे प्रिये, आता तू मुळी चिंता करू नकोस। श्री दत्तात्रयांच्या वरप्रसादामुळे आता लवकरच आपल्याला पुत्रसुख पाहावयास मिळेल, आणि त्यायोगे आपल्याला मरणोत्तर उत्तम गतीही मिळेल। असे सांगून त्याने भगवंताने दिलेले फळ आपल्या पत्नीला खावयास दिले, आणि थोड्या दिवसात राणीला गर्भ राहिला। एक दिवस रात्री राणी आपल्या शयन मंदिरात झोपली होती। त्यावेळी तिच्या स्वप्नात एक महापुरुष आला। तो चतुर्भुज होता। त्या तेजस्वी पुरुषाच्या शरीरावर केवूर कंकणे झळकत होती। कंठात मोत्यांचे हार, कर्णी कुंडले होती, शिरावर शेषाचे छत्र होते, मुखावर मधुर हास्य होते। त्या तेजस्वी पुरुषाने स्वहास्य मुद्रेने राणीच्या हाती एक अमूल्य मोती ठेवला। त्याचप्रमाणे दुधाने भरलेल्या शंखातून तिच्यावर प्रोक्षण केले। स्वप्नात दिसलेले ते विलक्षण दृश्य पाहून
राणीला अपार आनंद झाला आणि त्याचबरोबर आश्चर्यही वाटले. परंतु तेवढ्यात तो महापुरुष एकाएकी अंतर्धान पावला. राणी खडबडून जागी झाली. ते विलक्षण स्वप्न आठवून ती मनाशी म्हणाली, मला आज स्वप्नात दिसले ते खचित भगवंताचेच रूप असेल. परंतु भगवंत एकाएकी अदृश्य का बरे झाले? माझे पाप तर आड नाही ना आले? अशा प्रकारचा विचार मनात येऊन राणी इंदुमती अतिशय खिन्न झाली. परंतु आता ते शेषशाही भगवंताचे मनोहर रूप पुन्हा दिसणे शक्य नव्हते. म्हणून तिने स्वप्नात पाहिलेले रूपच पुन्हा पुन्हा मनुष्यपुढे उभे केले. त्यायोगे तिचे दुःख नष्ट होऊन ती पुन्हा आनंदली. त्या वासुदेवाने आज स्वप्नात दर्शन देऊन आपणावर फार मोठी कृपा केली असे वाटून ती स्वतःला धन्य समजू लागली. तिने आपले हे स्वप्न आपल्या पतीला म्हणजेच आयुराजाला कथन केले. ते ऐकून आयुराजालाही अतिशय आनंद झाला. तो म्हणाला, या स्वप्नाचा अर्थ काय आहे हे प्रातःकाळी आपण मुनींनाच विचारू. परंतु प्रिये, आता पुन्हा झोपू नकोस, कारण तू झोपलीस तर त्या स्वप्नाचे इष्ट फल तुला प्राप्त होणार नाही. पतीच्या या सांगण्यावरून विश्वास ठेवून राणी स्वप्नात पाहिलेल्या त्या मनोहर रूपाचेच ध्यान करीत शांतपणे मंचकावर बसून राहिली. त्यानंतर थोड्याच वेळात सूर्योदय झाला. तेव्हा त्या दोघांनी आपले प्रातःविधी उरकले, ईश्वराचे पूजन केले आणि शौनक ऋषींना बोलावून घेतले. शौनक ऋषी आल्यानंतर राजाने राणीला पडलेल्या स्वप्नाची समग्र हकीकत त्यांना निवेदन केली आणि त्या स्वप्नाचा अर्थ त्यांना विचारला. ती हकीकत ऐकून शौनक ऋषींचा चेहरा फुलला. ते म्हणाले, राजा, हे स्वप्न खरोखरच फार उत्तम आहे. आता त्याचे फल ऐक. त्या स्वप्नाचे फल जाणून घेण्यास राजा व राणी दोघेही कमालीची अधीर झाली होती. आपल्या जीवाचे कान करून ते दोघे ऋषींचे भाषण ऐकू लागले. ऋषी पुढे म्हणाले, राजा, तू ज्या कामनापूर्तीसाठी श्री दत्तात्रेयांची आराधना केलीस ती तुझी कामना लवकरच पूर्ण होणार आहे. तुझ्या राणीने जे प्रासादिक फळ भक्षण केले त्यायोगे तिच्या उदरी गर्भ राहिला आहे. आता तुला जो पुत्र होणार आहे तो मोठा भाविक, तेजस्वी आणि धर्मनिपुण असेल. तसेच तो विष्णूचा परमभक्त असेल. अत्यंत बलिष्ठ असा हा तुझा गुणसंपन्न पुत्र हुंडासुराचा वध करून चक्रवर्ती ही पदवी संपादन करीन. त्याच्या हातून सज्जन आणि दीन लोकांचे सदैव रक्षण होईल. अशा प्रकारे त्या स्वप्नाचे फल कथन करून शौनक ऋषी आशीर्वाद देऊन म्हणाले, राणीच्या पोटातील गर्भाचे अग्नी चोहोकडून रक्षण करून वरुण देवता देखील त्याचे 10 मास मृत्यूपासून रक्षण करून त्यांच्या या आशीर्वचनाने आनंदित होऊन राजाने शौनक ऋषीची मोठ्या भक्तिभावाने पूजा करून त्यांना मोठ्या प्रेमाने निरोप दिला. शौनक ऋषींनी कथन केलेले ते स्वप्नफल ऐकून स्वर्गात देवांनी मोठा आनंदोत्सव केला. पूर्वी आयुराजा ज्यावेळी तपचरणासाठी सह्य पर्वतावर गेला होता त्याचवेळी हुंडा नावाचा एक दैत्य उन्मत्त होऊन सर्वांचा छळ करू लागला होता.
त्याने सर्व देवांना जिंकले आणि तो स्वर्गात देखील सर्वांना त्रास देऊ लागला होता. एक दिवस त्याने शुक्राचार्याच्या कन्येचीच छेड काढली. ते पाहून तिने त्याला शाप दिला की, हे उन्मत्त हुंडासुरा, तुझ्या दुष्ट कृत्याचे फळ तुला लवकरच मिळेल. ह्यो राजाचा प्रतापी पुत्र तुझा वध करील. तिचा तो शाप ऐकून उन्मत्त हुंडासुराने त्याला कारागृहात डांबून टाकले. या गोष्टीला आता पुष्कळ दिवस झाले होते. या काळात हुंडासुराला त्या शापाचे विस्मरणही झाले होते. परंतु एक दिवस हुंडासुराची मुलगी स्वर्गातील नंदनवनात खेळत असता तिथल्या चारणांचे भाषण सहज तिच्या कानावर पडले. चारण बोलत होते, हुंडासुराचा मृत्यू आयुराजाच्या पुत्राकडून होणार आहे, असा त्यांच्या बोलण्याचा सारांश होता. त्यांचे भाषण ऐकून हुंडासुराची मुलगी भयभीत होऊन लगेच आपल्या पित्याकडे गेली व तिने ते चारणांचे भाषण त्याला ऐकविले. ते ऐकून हुंडासुराला शुक्राचार्याच्या कन्येने पूर्वी दिलेल्या शापाची आठवण झाली आणि तो त्याच पावली परंतु गुप्तपणे राणी इंदुमतीच्या महालात आला. इंदुमती राणीला पाहताच त्याला जाणवलं की राणीच्या पोटात निश्चितपणे गर्भ वाढत असला पाहिजे हे त्याने ओळखले व प्रसूत होण्यापूर्वीच तिच्या गर्भाचा नाश करण्याचा त्याने विचार केला. परंतु त्याच वेळी एक चमत्कार घडला. एक तेजस्वी सुदर्शन चक्र राणीच्या शरीराभोवती एकसारखे गर 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 फिरत असलेले त्याच्या दृष्टीस पडले. ते पाहून हुंडासुराचा भीतीने थरकाप उडाला. या राणीच्या गर्भाचे निश्चितच कुणीतरी गुप्त रूपाने संरक्षण करीत असले पाहिजे याबद्दल त्याची खात्री झाली आणि त्याच्या मनात असा विचार आला की जर स्वर्ग, पृथ्वी आणि पाताळ या तिन्ही ठिकाणी माझ्या इतका बलवान प्राणी कुणीच नाही, तर हिचे रक्षण कोण करीत असेल बर? माझ्यापेक्षा पराक्रमी असा हा आहे तरी कोण? राणीचे सूर्यासारखे तेजस्वी मुख पाहून हिच्या पोटात वाढणारा गर्भ देखील तसाच तेजस्वी असला पाहिजे हे त्याने ओळखले. मात्र त्या गर्भाचा नायनाट करण्याचा विचार राणीभोवती अहोरात्र पहारा करणाऱ्या त्या तेजस्वी सुदर्शन चक्रामुळे त्याला सोडून द्यावा लागला आणि अशा प्रकारे आपल्या आयुष्याची दोरी लवकरच तुटणार हे ओळखून तो भयभीत झाला. परंतु एक शेवटचा प्रयत्न म्हणून त्याने एक कपट नाटक रचले. त्याने आपल्या मायावी सामर्थ्याचा उपयोग करून राणीला स्वप्नातून भीतीदायक दृश्य दाखवायला सुरुवात केली. एका स्वप्नात राणीला असे दिसले की आपला गर्भ मरून बाहेर पडला आहे आणि तो गर्भ शिरविरहित आहे. हे भीतीदायक स्वप्न पडताच राणी एकाएकी दचकून जागी झाली. त्या भयंकर स्वप्नाला तिने धसकाच घेतला. तिची झोप पार उडून गेली होती. प्रातःकाळी उठल्यावर तिने भगवान दत्तात्रयांचे चिंतन केले आणि प्रातःस्नान उरकून सूर्यनारायणाची प्रार्थना केली. सूर्यदेवाला हात जोडून ती म्हणाली, हे परम दयाळू सूर्यदेवा, मला अभय दे, या दुःस्वप्नाचे निवारण कर. श्री दत्तात्रेयांनी जे वरदान आम्हाला दिले आहे ते सफल हो आणि माझ्या उदरात वाढणाऱ्या गर्भाचे रक्षण होऊन आमची वंशवेल सदैव फुलत राहो. हे प्रभाकरा, तूच या जगाचा निर्माण करता आहेस. तू सर्वांना
सर्व काळ आनंद देणार आहेस, तेव्हा हे नारायणा, माझी ही प्रार्थना ऐकून माझ्या गर्भाचे रक्षण कर. अशा प्रकारे आपल्या उदरातील गर्भाच्या रक्षणाची जबाबदारी सूर्यदेवावर सोपून राणी निश्चिंत झाली. त्या गर्भाचे रक्षण साक्षात भगवान दत्तात्रेय त्या चक्राच्या रूपाने करीत आहेत हे राणीला ठाऊक नव्हते, कारण ते चक्र तिला दिसत नव्हते. हुंडासूर मात्र त्या तेजस्वी चक्राच्या दर्शनाने भांबावला होता. त्या गर्भाचा नाश करण्याचे आपले कोणतेच प्रयत्न यशस्वी ठरणार नाहीत हे त्याने पुरते ओळखले होते. ज्याचे रक्षण करण्याची जबाबदारी साक्षात परमेश्वराने स्वीकारली आहे, त्याचा नाश करण्याचे सामर्थ्य कोणात असणार. अशा प्रकारे हुंडासराचे सर्व प्रयत्न विफल होऊ लागले. परंतु आज ना उद्या या गर्भाचा नाश आपल्याला करता येईल अशी अंधुक आशा अजूनही त्याच्या मनात अंकुरित होती व त्यासाठी तो गुप्त रूपाने राजवाड्यातच राहू लागला. परंतु त्याचा हा काही देखील उपयोग झाला नाही. राणीच्या उदरातील गर्भ उत्तम प्रकारे वाढत होता. ते पाहून आयुराजाला अतिशय आनंद झाला व त्याने मंत्रयज्ञ ब्राह्मणांना बोलावून पुसनादी अनेक धार्मिक विधी केले व विप्रांना अमाप धन वाटले. आपली वंशवेल आत्ता उत्तम प्रकारे वाढीस लागणार या विचाराने तो आनंदून गेला. परंतु 10 मास उलटले तरी राणी प्रसूत होण्याचे चिन्ह दिसेना. त्यामुळे राजा फार चिंतित पडला. त्याच्या सांगण्यानुसार ब्राह्मणांनी अश्विनी कुमारांची प्रार्थना केली व राणीला मंत्रविलेले जल पिण्यास दिले. ते जल पिताच राणी सहजपणे प्रसूत झाली. ती वेळ खरोखरच फार उत्तम होती, कारण त्यावेळी 5 ग्रह उच्चीचे होते व कोणत्याही ग्रहाचा अस्त नव्हता. सर्वेश्वराचा तो प्रसाद पाहून सर्वांनाच अतिशय आनंद झाला. नंतर राजाने ब्राह्मणांना बोलावून जातकर्म विधी उरकला. नांदी श्राद्ध केले व विप्रांना अमाप धन वाटून त्यांचे शुभाशीर्वाद घेतले. तेवढ्यात राजज्योतिषी तिथे आले व त्या नवजात बालकाची जन्मपत्रिका मांडून राजाला म्हणाले, हे राजा, एवढी चांगली पत्रिका आम्ही आज आयुष्यात प्रथमच पाहत आहोत. हा तुझा पुत्र 64 कला आणि 14 विद्या यात निपुण होऊन सर्वत्र प्रसिद्धी पावेल. हा आर्यांचे रक्षण करून अनार्यांचा संहार करील. हा मोठा प्रतापशाली असून दाता म्हणूनही याची सर्वस्व कीर्ती होईल. आपल्या सामर्थ्याच्या बळावर हा स्वरलोक देखील जिंकून घेईल. परंतु हे राजा, एकच योग याच्या कुंडलीत वाईट आहे. तो कोणता? राजाने भयभीत होऊन विचारले. तो योग म्हणजे हा बाल्यावस्थेत तुला फार क्लेश देईल, असे राजज्योतिषी म्हणाले. ज्योतिषांनी वर्तवलेले ते अखेरचे भविष्य ऐकून राजा किंचित खिन्न झाला व त्याने लागलेच विप्रांना बोलावून शोकदमन होण्यासाठी अनुष्ठान करण्यास सांगितले व स्वतःही प्रभू दत्तात्रेयांची मनोभावे प्रार्थना केली. तो म्हणाला, हे भगवान दत्तात्रेय, माझी सर्व चिंता आता तूच नाहीशी कर. तू सर्वज्ञ असून सर्वांच्या मनातले भाव चांगल्या प्रकारे जाणतोस. तेव्हा हे भक्तवत्सला, सर्व भावे शरण आलेल्या माझे तू सर्व प्रकारे रक्षण कर. अशा प्रकारे आयुराजाने प्रभू दत्तात्रेयांची प्रार्थना केली. या ठिकाणी हा 40वा अध्याय समाप्त होत आहे. पुढील अध्यायामध्ये आपण हुंडासोर आणि आयुराजाच्या मुलाचे युद्ध पाहणार आहोत. हुंडासोराने कशा प्रकारे
आयुराजाच्या मुलाला मारण्याचे प्रयत्न केले. वशिष्ठ ऋषींनी कशा प्रकारे हुंडासुराच्या मुलाचं रक्षण केलं आणि त्याला कोणकोणते विद्या शिकवली आणि हुंडासुराचा वध कशा प्रकारे झाला हे आपण पुढील अध्यायामध्ये पाहणार आहोत. जय जय गुरुदेव दत्त.